खालीच बसलाय तो फणा काढून निवांत. त्यांनी घाबरून फणा मारलेला आहे बघू शकतो तुम्ही इकडं. फुल उजेडात आहे तोच आहे का? 100% तोच आहे. अरे लयच मोठा आहे की हो. तुम्ही मागाशी बरोबर ओळखलं की म्हटलं मी तुला. अरे चांगलंच मोठा आहे. काय राजा तिकडून इकडे आला भाई तो. आता बघा तिकडून इकडे येऊन चांगला तुमच्या गाड्यामध्ये चांगले तो गाऱ्याला येऊन बसलाय. तर यांच्या गार्डन मध्ये बघा मराठीमध्ये भारतीय नाग, इंग्लिश मध्ये इंडियन स्पेक्टेकल कोब्रा. कशा पद्धतीने इकडे निवांत बसलेला आहे बघू शकता तुम्ही. आणि दादा आता कस काय दिसला हा? अच्छा म्हणजे मगाशी सारखं झालं तो वरती पायऱ्या चढून गेला फक्त. आता इथून परत आय थिंक मगाशी तो खाली उतरला असन. तुम्ही वरती बघत होते तो इकडून किंवा इकडून पाठीमागच्या साईडने आला असा. समोर आला का? अच्छा अच्छा. तर बघा नाग आहे. आता बघा कसं एकदम निवांत बसलेला आहे. फणा त्यांनी अगोदरच काढून थांबला होता का? अच्छा मांजर मग गेलं का? घाबरून गेलं. अरे मांजराने चांगला. अच्छा हे बघा चांगला असा फणा काढून बसलेला आहे इथं निवांतपणे. आता बरं खालीच बसलाय तो फणा काढून निवांत. त्यांनी घाबरून फणा मारलेला आहे बघू शकतो तुम्ही इकडं. इथं त्याचं तोंड आहे. इथं बघा थांबलेलं. आता यांची मीटिंग सीझन चालू आहे त्याच्यामुळे खूपच जास्त अग्रेसिव्ह मित्रांनो बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने इकडं फणा काढून असं निवांत बसलेला आहे. हे बघा थोडीशी काळजी घ्यायची. आणि नागाला ओळखायचं कसं मगाशी दादांनी सांगितलं की त्यांनी तिरकस फणा काढला होता. तर ज्यावेळेस भीती जाणवली ज्यावेळेस दादा त्याच्या जवळ गेले त्यावेळेस त्यांनी काय काढला होता एक फणा काढला होता तिरका. आणि तसा नाही ओळखता आला. कधी जर फणा नाही काढला नागाने तर इकडे याची ती बॉडी बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला दिसते. ती हे गव्हासारखे दाणे तुम्हाला दिसून येतील एकदम स्पॉट. श्वास घेतोय तो सोडतोय हे तुम्हाला गव्हाचे दाणे चांगले असे दिसून येतील. श्वास घेतोय सोडतोय श्वास घेतोय सोडतोय. तर आपण याला जास्त वेळ आता काय करूया पॅक करून टाकूया. माझे बॅग तर पूर्ण फुल आहेत. बघू यांच्याकडून काहीतरी घेऊया आणि पॅक करूया आपण. तो ह्याला करतोय हे ह्याची जे सावली हालते ना हे काळं दिसतंय त्याच्या त्या सावलीला तो हे करतोय. साप जर चावला विषारी साप चावल्यानंतर आपल्याकडे 40 मिनिटं असतात. 40 मिनिटं कोणताही साप चावून 40 मिनिटं असतात. 40 मिनिटांमध्ये हॉस्पिटलला जायचं. हा कोबरा आहे. मराठीमध्ये आहे ना आपण काय नाव दिलं याला भारतीय नाग दिले आणि इंग्लिश मध्ये इंडियन स्पेक्टेकल कोबरा. हा कोबरा हो विषारी साप आहे. घ्या दादा स्टिकन पकडा. कोबरा पकडायला मांजरीने ह्याला हे केलेलं मित्रांनो आणि त्याच्यामुळे हा फणा काढून बसला. आता माझ्या पिशव्या फुल आहेत. मी कधी पिशव्यांमध्ये भरत नाही म्हणजे प्लास्टिकच्या. आता या गोणीमध्ये मला भरायला लागणार आहे. आणि हे सगळेजण बंगल्यामध्ये आले यांनी लक्ष ठेवलेले त्यांचं मनापासून आभार. होगी बाळा तुला काय
त्यांचं शिक्षण आता ते नाही पलीकडे निघा तिकडे हो तर नीट आहे ना. डोळे झाकून सोडायचा.